एकीकडे युतीचं भाष्य, दुसरीकडे भाजपची स्वबळाची भाषा। भाजपनं कार्यकर्त्यांच्या भवितव्यासाठी युती करावी, अन्यथा कार्यकर्ते मरतील, मंत्री गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बापू पठारेंना धक्काबुक्की। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बंडू खानवे यांच्यासोबत लोहगाव भागात वादानंतर पठारेंना धक्काबुक्की, तर गाडीच्या ड्रायव्हरलाही मारहाण। ठाण्यात महाविकास आघाडी आणि मनसेची एकत्र बैठक। आगामी पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने बैठकीत चर्चा झाल्याची माहिती। जळगावच्या 40 गावात आज शेतकरी जनाक्रोश सभा। संध्याकाळी 5 वाजता शेतकरी जनाक्रोश सभेचं आयोजन। बच्चू कडू, उन्मेष पाटील संबोधित करणार। मुंबईतील सॉल्ट पॅन विभागातील सुमारे 20,000 चौरस मीटरवरील नॅचरल एरिया आरक्षण हटवण्याचा सरकारचा प्रस्ताव। आयएएस अधिकाऱ्यांसाठी जिमखाना आणि ईव्हीएम तसेच व्हीव्हीपॅट मशीनसाठी सरकारी गोदाम उभारणार। मुंबईत तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक। माटुंगा ते मुलुंड दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार। फलाटाअभावी विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर रेल्वे स्थानकांवरील थांबा रद्द। दिवाळीच्या तोंडावर वीज दरवाढीचा शॉक। प्रति युनिट 35 ते 95 पैशांपर्यंत बिल वाढणार। 1 ऑक्टोबरपासून नवे दर लागू। धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टी भागात पुन्हा पावसाचा तडाखा। बाणगंगा आणि दुधना नदीला पूर, तर काढणीस आलेल्या सोयाबीनचं मोठं नुकसान। नदीकडील सगळ्या गावांना सतर्कतेचा इशारा। शक्ती चक्रीवादळामुळे मुसळधार पावसाचा इशारा। 7 ऑक्टोबरपर्यंत मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अंदाज। गुन्हेगारी मोडून काढण्यात आटोक्यात ठेवण्यात मुंबईत 4थ्या क्रमांकावर, तर कोची, दिल्ली, सुरत, जयपूर आणि इंदूरमधील स्थिती चिंताजनक। राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरोचा अहवाल समोर। अमेरिकेतील H-1B व्हिसा शुल्कवाढीला कोर्टात आव्हान। संघटना, कंपन्या आणि धार्मिक संघटनांचा ट्रम्प यांच्या निर्णयाला विरोध। महिला विश्वचषकात आज भारत पाकिस्तान आमने सामने। पाकिस्तानला पुन्हा एकदा नमवण्यासाठी भारतीय संघ सज्ज। श्रीलंकेतील कोलंबोच्या मैदानावर दुपारी 3 वाजता सामना रंगणार। अभिनेता ऋषभ शेट्टीच्या कांतारा चॅप्टर 1 चित्रपटाचं बॉक्स ऑफिसवर तुफान। 3ऱ्या दिवसापर्यंत 160 कोटींपेक्षा जास्त कमाई। ऋषभ शेट्टीच्या दमदार अभिनयाची चर्चा।